UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये चढाओढ। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावर ही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा। भाजपचे अतुल सावेही मैदानात। पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला। मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। महायुतीच्या खातेवाटपात नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटांकडे कृषी मंत्री पद तर मकरंद पाटलांना मदत, पुनर्वसन आणि जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं। फडणवीस सरकारमध्ये काही मंत्र्यांची खाती जैसे थे। चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण खातं, गुलाबरावांकडे पाणीपुरवठा, स्वच्छता तर उदय सामंतांकडे उद्योग खातं कायम। खातेवाटपानंतर सर्व मंत्री महोदय मतदारसंघात समर्थकांकडून मंत्र्यांचं जंगी स्वागत। जेसीबीद्वारे फुलांची आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून मंत्र्यांची स्वागत मिरवणूक। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे। केवळ 4.91% निधी खर्च केल्याचं कॅगच्या अहवालातून समोर। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळी केल्यानं जाब विचारणाऱ्या गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण। बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळातील श्रीदेवीच्या माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण। तर बीड आणि परभणीतील प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती। ओबीसी नेत्यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक सुरू। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढची रणनीती ठरणार। गोळीबाराच्या घटनेनं शहापुरात खळबळ। महालक्ष्मी ज्वेलर्स समोर झालेल्या गोळीबारात कामगाराचा मृत्यू। घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद। पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांचा मोर्चा। मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग। सुदैवानं सर्व 34 प्रवासी थोडक्यात बचावले। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। कोलाडमधील कोकण रेल्वे पुलाजवळची घटना। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।